बळीराजाचा आक्रोश पाहायला मिळतोय। मदतीचं आवाहन बळीराजा करतोय, पाहूयात। सिंदफणा नदीला आलेल्या पुराचा बीडच्या नाथापूर गावाला फटका बसला। पिकं पाण्याखाली गेली आणि त्यामुळे शेतकरी संकटात आलाय। काय खायचं, कसं जगायचं असा प्रश्न शेतकऱ्याला पडलाय। शेतकऱ्याला धीर देण्याचं काम करा। पिकातील पाण्यात बसून शेतकऱ्यांची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनाही विनंती। आज शासनाला आज या ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे। परभणीच्या गंगाखेडमधील खळी परिसरातील शेतात पाणी साचल्यानं नुकसान, तर शेतकऱ्यांकडून सरकारकडे मदतीची मागणी। पाण्यामध्ये पोहून मदत करण्याची शासनाकडे मागणी। अमरावतीमध्ये ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी ठाकरेंची शिवसेना आक्रमक। कृषी अधिकाऱ्याच्या अंगावरती फेकलं सोयाबीन पीक। पावसामुळे खराब झालेलं सोयाबीन आणि कपाशी टेबलावर फेकत सोयाबीनवर ओतलं पाणी। अतिवृष्टीमुळे पैठणच्या चांगतपुरी या ठिकाणी विक्रम खेडकर यांच्या मोसंबी बागेचं अतोनात नुकसान। झाडांवरील काढणीला आलेली फळं अचानक खराब झाली आणि गळली, त्यामुळे शेतकरी संकटात। बीडच्या गेवराईमध्ये अतिवृष्टीचा फळबागांना मोठा फटका, तर बाग पिंपळगावमध्ये शेतकऱ्यांचा चिखलात लोळत आक्रोश। तर ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांची ही सरकारकडे मागणी। हिंगोलीमध्ये पीक विमा कार्यालयातील खुर्च्यांची तोडफोड। रयत क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केली तोडफोड। पीक विमा कंपनीचा प्रतिनिधी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर न पोहोचल्यानं शेतकरी संघटना आक्रमक। माड्याच्या दारफळमध्ये सीना नदीच्या पुरामुळे आता 4 दिवसांपासून घराच्या छतावरती अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यात यश। एनडीआरएफ पथकाच्या सहाय्यानं नागरिकांना बाहेर काढण्यात आलं। सोलापूर जिल्ह्यात सीना नदीला आलेल्या पुरामुळे माढा तालुक्यातील उंदरवाडीसह 8 ते 10 गावातील हजारो नागरिक स्थलांतरित नागरिकांची माढा शहरातील जगदाळे हॉलमध्ये व्यवस्थाही करण्यात आली। आवश्यक साहित्य घेऊन शेकडो नागरिक निवारा केंद्रामध्ये दाखल। लातूर जिल्ह्यातल्या कारला गावातील 500 एकर शेती पाण्यात बुडाली, तर पिकांसह जमीन खरडून गेल्यानं शेतकरी संकटात।